वेलकम टू नीताज झोन. बाळंतिणीसाठी डिंकवडा आपल्याला करायचा आहे. तर एकत्र साहित्य मी घेऊन आले आहे. काजू, बदाम, खारीक, खसखस, खडीसाखर लागणार आहे आपल्याला, तीही घेतलेली आहे. आता सर्वात प्रथम खारकेची पूड आणण्यापेक्षा खारीक त्यातली बी काढून घ्यायची आपल्याला. आधी खारकेतल्या बिया काढून घेऊया. एकसुद्धा बी त्याच्यात राहता कामा नाही. मी खारीक सरळ मोजते किती खारका आहेत आणि तेवढ्या बिया मोजते, म्हणजे चुकून एकही बी आत राहिली नाही. बदाम असा बारीक करून घ्यायचा आहे, कारण डिंकवडा थोडं दातात यायला पाहिजे म्हणून एकदम पूड करून उपयोग नाही. काजूसुद्धा बारीक करून घेतलेत मी. आता ही खारीक जी आहे ही सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, पण त्याआधी थोडं तूप काढून तूप घेऊन त्याला पण कढईमध्ये भाजून घेऊन मग बारीक करायचं आहे. नंतर तुपामध्ये डिंक अक्षरशः तळायचा आहे. खूप सारा डिंक तळायचा आहे, कारण नावच डिंकवडा आहे. तर जवळजवळ पाव किलो डिंक मी तळणार आहे. छान फुलतो तो तुपामध्ये. भरपूर असा डिंक तळून घ्यायचा. डिंकामध्ये कॅल्शियम भरपूर, म्हणजे डिंकामुळे कॅल्शियम वाढतं. असा एवढा डिंक मी तळून घेतलेला आहे. ही खारीक पूड आहे आपली. बाकी सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहेत. खसखस भाजून घेतलेली आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता ही खारकेची पूड जी आपण केलेली आहे ना, तीसुद्धा आणखीन थोडं तूप घालून भाजून घ्यायची आहे. आणखीन खमंगपणा येतो त्याला आणि रंगही छान येतो. तर ही खारीक पूड जी आहे ती भाजून घ्या. बाजारातली खारीक पूड मी कधीच आणत नाही. थोडे बदाम नंतर तुपामध्ये भाजून घ्यायचे. हा डिंकवडा ना वाटीत, म्हणजे ज्यांना लाडू आवडत नाही, गोड पदार्थ आवडत नाही, तर कमी साखर घालून डिंकवडा करता येतो. हे काजूसुद्धा मी थोडं तूप घालून भाजून घेणार आहे. मग इवन मी सुद्धा लाडू खायचे नाही, तर माझी आई अशी डिंकवडा करून ठेवायची. मग एका वाटीमध्ये भरपूर तूप घेऊन हा डिंकवडा भिजवून खायचा. लाडू म्हणजे जास्त गोड होतं. त्यानंतर काजू भाजून घेतलेत. आता खोबरंसुद्धा खमंग लाल होईपर्यंत भाजायचं आहे. उगीच कच्चं ठेवायचं नाही आहे. एकदम छान खरपूस असं खोबरं भाजून घ्यायचं. त्याला मिक्सरवर काढायची गरज नाही. इतकं कुरकुरीत होतं की हातानंसुद्धा चुरून ते बारीक होऊ शकतं. आता कढईमध्ये हे खसखस घातलेली आहे, तीसुद्धा खमंग भाजून मग त्याला मिक्सरवरनं थोडं ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे. खसखससुद्धा दूध येण्यासाठी खूप चांगलं आहे खसखस. नंतर वेलदोडा आणि वेलदोडे 4 घेतलेत आणि एक जायफळ अर्ध घेऊया. तेही बारीक पूड करून घ्यायचे. हे आपण बारीक करून घेऊया. आणि ह्याच्यात आता डायरेक्ट साखर, बारीक साखर न घालता खडीसाखर आणलेली आहे. ही खडीसाखर आपल्याला आता मिक्सरवरनं बारीक पूड करून घ्यायची आहे. ते वेलदोड्याबरोबरच मी ह्याही साखरेची पूड करून घेणार आहे. माझ्याकडे हा छोटा बुलेट मिक्सर आहे, त्यामुळे पटकन कामं होऊन जातात. ही खसखससुद्धा खमंग भाजून घेतली आहे पहा. ती सुद्धा मिक्सरवर एकदम बारीक करून घेणार आहे. आणि आता ह्या खोबऱ्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे थोडं हातानं चुरडून घ्यायचं आहे. अजिबात मिक्सरमध्ये काढायचं नाही आहे, नाहीतर तेल सुटतं त्याला. हे कोरडं असं छान राहतं. त्यामुळं खोबरं चुरडून घ्यायचं. त्यामध्ये मगाशी आपण जे जिन्नस, काजू असेल, बदाम असेल, खारीक असेल, खारीक पूड, ती सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. एक एक जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. हे बदाम, ही खारकेची पूड जी घरीच आपण बनवलेली आहे. आज येते म्हटलंय, दीदीला सांगायला पाहिजे ते. खसखस जी पूड करून घेतली आपण, ती त्यात मिक्स करायची.
खसखस घातल्यानंतर जी खडीसाखरेची आपण पूड करून घेतली आहे तीही घालायची आहे. याचं प्रमाण मात्र आवडीनं घ्यायचं आहे, जास्त कमी जसं पाहिजे तसं, कारण एकेकांना गोड आवडत नाही, तर अशांना एकदम साखरेचं प्रमाण कमी घालून किंवा खारकेच्या गोडीवरसुद्धा चालू शकेल. डिंक जो तळलेला आहे तोही घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आणि एका कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. रोज 1 वाटी त्याच्यामध्ये 4 चमचे पातळ तूप घालून बाळंतिणीस जरूर खायला द्यावे. नक्की करून पहा. फॉलो नीताज झोन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग नीताज झोन.